Praise the Lord. Greetings to everyone, and welcome to our Tuesday online service. So, if you are watching us right now, please share this video, and I'll wait for your comments. Wait for all of you to join in. Praise the Lord. Praise the Lord, everyone. Greetings. Welcome. Thank you, Jesus. Welcome, everyone. And as you're watching this, please do share it. Share it to many more people so that many more people join in. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Praise you, Jesus. If you're watching it, share it right now. अगर आप देख रहे हो वीडियो को अभी शेयर कीजिएगा ताकि और भी लोग जुड़ पाए हमारे साथ और परमेश्वर की उपस्थिति में हम अच्छा समय बिताएं. हालेलुया. Amen. Okay. So let's worship. आराधना करें. Thank you, Jesus. महान है. मेरे जीवन से महिमा तुमको मिले. मेरे शब्दों से आदर तुमको मिले. मेरे जीवन से महिमा तुमको मिले. मेरे शब्दों से आदर तुमको मिले. इतनी सी ख्वाहिश मुझ में मैं नहीं तो दिखे. इतनी सी ख्वाहिश मुझ में मैं नहीं तो दिखे. Amen. गम के समय में मैं शांत रहूं और जानूं कि तू ही है खुदा. दुखों के समय में मैं शांत रहूं और
सहाया भी तू, मेरा रहबर है तू। इतनी सी ख्वाहिश मुझ में मैं नहीं तो दिखे। इतनी सी ख्वाहिश मुझ में मैं नहीं तो दिखे। थैंक यू जीसस। कितनी सी ख्वाहिश है परमेश्वर, जब लोग हमें देखे परमेश्वर तो तेरा गौरव हो। जैसे आप देख रहे हो, जस्ट कीप शेयरिंग दिस। आपके आपके टाइमलाइंस में शेयर कीजिए, व्हाट्सएप ग्रुप्स पर शेयर कर सकते हो। लेट दिस वर्ड रीच आउट टू मेनी पीपल। आमेन, हालेलुया। और भी लोग आशीर्वादित हो सके, मैं परमेश्वर की आराधना कर सके। थैंक यू लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। ऑलराइट, हम मिलकर एक गीत गाएं, अगर आपको एक गीत पता है। भरोसा मेरा तू ही सहारा है मेरा। यीशु मसीह, यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा। मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर। तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आइए आराधना करें उसकी। बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। करुणा भलाई, करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर। तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा।
महिमा, आदर और महिमा हो तेरी। तू ही हमारा खुदा, पूरी हो तेरी मर्जी, तेरा ही राज हो यहाँ। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा, पूरी हो तेरी मर्जी, तेरा ही राज हो यहाँ। हम हाथ उठाकर गाएंगे, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हम हाथ उठाकर गाएंगे, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। यीशु तेरा नाम रहे ऊंचा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हालेलुया, उसका नाम ऊंचा रहे। हालेलुया, आमीन। ईमान कितने वचन के लिए एक्साइटेड है। हालेलुया। तो जितने भी आपके कॉन्टैक्ट्स है, जितने भी ग्रुप्स है, तुरंत अभी शेयर करना वीडियो को, और जैसे हमने शेयर किया तो कमेंट सेक्शन में लिखना यू हैव शेयर्ड इट, और वचन के लिए हम तैयार हो जाएंगे। Hello. प्रभूची स्तुती असो. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Yeah, how are you all? तुम्ही सर्व कसे आहात? Wonderful, praise God. Nice to see you online. सर्वांना परत ऑनलाइन I know all are, you're all watching तुम्ही सर्व पाहत आहात. because we cannot go outside, कारण आपण बाहेर जाऊ शकत नाही, and moreover it's raining, आणि आता पाऊस पण पडत आहे. so there's no other thing to do. नाहीतर काही करायला नाही आपल्याकडे. So there's only one option left, आणि एकच पर्याय आपल्याकडे, that is to hear the word of God. आणि ते आहे की आपण देवाचे वचन ऐकले पाहिजे. Amen. आमेन. So in this time of confinement, म्हणून ह्या विलगीकरणाच्या it is वेळेमध्ये good that we are reading the Bible चांगलं आहे की आपण पवित्र and we are शास्त्र growing in the वाचतो. Lord. आम्ही प्रभूमध्ये वाढत आहे. Amen. And God is able to talk to us आणि प्रभू आपल्याशी बोलायला समर्थ because we आहे, are giving him attention. कारण आम्ही त्याला लक्ष देत Others आहे. we were so busy, नाहीतर आम्ही इतके व्यस्त होते. because God will not forcefully talk to us. कारण प्रभू बलजबरीने आपल्याशी बोलणार नाही. If we attend to him, जर आम्ही त्याच्याकडे लक्ष you दिले, will hear his voice. तुम्ही त्याची वाणी ऐकणार. There are many things that hinder God speaking to us. आणि अशी खूप गोष्टी आहेत जे अडथळा घालत आहेत, जेणेकरून ते आपल्याशी बोलू Remember, शकत God नाही. is a speaking God. पण लक्षात ठेवा, देव बोलणारा He प्रभू always आहे. talks to us, देव नेहमी आपल्याशी बोलतो, but many times we don't have time पण अनेकदा आपल्याकडे वेळ नसतो, because we are so busy in the world. कारण आम्ही जगामध्ये इतके व्यस्त आहोत. Okay, I was teaching to you about forgiveness. आणि मी तुम्हाला क्षमाविषयी बोलत You know, होते, I gave that message. आणि मी तुम्हाला तो संदेश दिले We are already forgiven. की आमची आधी क्षमा झालेली You आहे. remember that? तुमच्या लक्षात आहे का? And I asked many what message you want today. आणि अनेकांना मी विचारले की तुम्हाला आज कुठला संदेश पाहिजे. And many said that to continue with that message. आणि अनेक लोकांनी सांगितले तो संदेश चालू ठेवायला. Some even said that I had started about we are living in a new time. काही लोकांनी सांगितले की पास्टरांनी संदेश सुरू केला होता की आम्ही एक नवीन काळ So जगत they आहे. wanted that
त्यांना ते संदेश हवे And होते even other messages that I had given. आणि इतर संदेश जे मी दिले होते. So many were telling me, Pastor, speak this, continue with this, continue with that. अनेक लोक बोलत आहे, पास्टर हे बोला, हे दुसरा संदेश चालू ठेवा, तिसरा संदेश चालू I know ठेवा. I had given last time about our sins have already been forgiven, आणि मागच्या वेळेस तुम्हाला सांगितले की आमची पापांची आधी क्षमा so that झाली you can आहे, live a life of freedom. जेणेकरून तुम्ही मोकळीकताचे जीवन जगू शकत आहे. Though I'm not going to speak to you about that, जरी मी त्याच्याविषयी तुम्हाला बोलणार but नाही, I showed you पण मी तुम्हाला दाखवले. forgiveness under law is very different from forgiveness under grace. आणि नियमशास्त्रामध्ये जी क्षमा आहे ती खूप वेगळी आहे कृपेखाली जी क्षमा आहे त्याच्यापेक्षा. Yeah, I showed you verses. आणि मी तुम्हाला वचने दाखवले. Even I showed you about Jesus' earthly ministry आणि येशूची पृथ्वीच्या सेविकाविषयी and दाखवले. how he said, आणि कसं येशूने सांगितले, first you need to forgive प्रथम तुम्ही क्षमा केले and पाहिजे then you shall be आणि forgiven. मगच तुमची क्षमा होणार आहे. I gave you that verse आणि तुम्हाला ते in वचन Luke दिले होते 6:37, लूक 6:37 मध्ये even in Matthew 6:15, आणि मत्ते 6:15 मध्ये where देखील Jesus said, की जे ते येशूने but सांगितले, if you don't forgive परंतु जर तुम्ही क्षमा केले नाही, their sins, लोकांची पापांची क्षमा neither will केली your नाही, Father forgive you. तुमच्या पिता देखील तुम्हाला क्षमा करणार नाही. Now that doesn't mean Jesus did not know about the new covenant of grace. त्याचा अर्थ नाही की येशूला कृपेचा नवीन करार माहिती नव्हता. No, I नाही. told you. तुम्हाला सांगितले. So you must attend to my entire word. म्हणून तुम्ही माझ्या संपूर्ण वचनाकडे लक्ष दिले पाहिजे. Otherwise, you will not get the right link. नाहीतर तुम्हाला योग्य जी जोड आहे ती मिळणार नाही. I told you, तुम्हाला सांगितले Bible is a progressive revelation. की पवित्र शास्त्र एक प्रागतिक प्रकटीकरण आहे. Yeah, as we progress in further, we are going to learn many things. जसं आम्ही पुढे जाणार आहे, आम्ही अधिक काही गोष्टी So शिकणार that आहे. doesn't mean Jesus did not know, त्याचा अर्थ नाही की येशूला माहिती नव्हते. but that I will speak to you later on. ते मी तुम्हाला नंतर बोलणार आहे. Because Jesus in his earthly ministry येशू त्याच्या पृथ्वीच्या was सेविकामध्ये addressing the Jews. तो यहुदी लोकांना संबोधित करत But then होता. later on Paul comes पण नंतर पॉल येतो and then he says, आणि मग तो बोलतो he gives a different basis. आणि तो वेगळा पातळी देतो. He says, forgive one another. आणि पॉल म्हणत आहे एकमेकांना क्षमा करा, As God, जसं देवाने for Christ's sake, ख्रिस्ताच्या ठाई has already forgiven you. तुम्हाला आधी क्षमा केलेली आहे. Amen. आमेन. See the difference. आणि हे फरक तुम्ही बघा. So that doesn't mean Paul was better than Jesus. त्याचा अर्थ असं नाही की पॉल येशूपेक्षा उत्तम होता. In fact, Jesus, the risen Christ, told him to go to the Gentiles and preach the gospel of grace. आणि पुनरुत्थित ख्रिस्ताने पॉलाला सांगितले की परराष्ट्रीयांकडे जाऊन कृपेच्या सुवार्ता तुम्ही करा. And when I started this message, आणि जेव्हा मी हा संदेश सुरू केला, many had many questions. अनेक लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते. I know. I opened up many. I opened the can of many questions now, आणि मी खूप जे प्रश्नांचे जे झाकण आहे ते उघडले. and so I have to clear many things. म्हणून मला खूप गोष्टी स्पष्ट कराव्या. And one of the things I will tell you is a mystery. आणि एक गोष्ट मी जे तुम्हाला सांगणार आहे And ते एक when रहस्य you आहे. know about this forgiveness, आणि जेव्हा तुम्हाला ह्या क्षमाविषयी you कळेल, will be so blessed. तुम्ही इतकं आशीर्वादित You होणार will see our Father so good. आणि तुम्ही पाहणार की आपला पिता इतका चांगला आहे. The way He forgives, आणि ज्या प्रकारे पिता you क्षमा have करतो, never heard this before, आणि तुम्ही असं कधीच आधी ऐकले which I will नाही, share with you. जे मी तुम्हाला सांगणार आहे. You will be so happy, आणि तुम्ही इतकं आनंदित होणार. and then you will know आणि मग तुम्हाला कळेल how through by hearing wrong messages. की कसं चुकीचा संदेश ऐकून Some people preach, Jesus said that. काही लोक म्हणतात की येशूने हे शब्द The उच्चारले. way they say it, it puts fear. आणि ज्या प्रकारे ते बोलत आहे ते लोकांच्या मनात भीती घालत So आहे. I will show you about forgiveness, म्हणून मी तुम्हाला क्षमाविषयी दाखवणार and you will आहे. become very happy, आणि तुम्ही खूपच आनंदित and you होणार. will see how good our God आणि is. तुम्ही पाहणार की किती चांगलं आपलं देव आहे. Amen. God is really good, आणि देव खरोखरच चांगला आहे. and He's good all the time. आणि देव सर्वदा चांगला आहे. It's many people who have not understood it. आणि हे अनेक लोकांना कळले नाही. Amen. आमेन. I remember माझ्या लक्षात आहे some years back, काही वर्षांपूर्वी I had written a message मी एक संदेश लिहिला होता on Satan's plan to control weather. की शैतानाची योजना आहे की तो कसं हवामानवर नियंत्रण करणार. I don't know how many of you remember this. आणि किती लोकांच्या लक्षात आहे मला माहिती नाही. It was on the Facebook. आणि ती फेसबुकवर Many years होती. back. खूप वर्षांपूर्वी मी हा Satan's संदेश- plan शैतानाची to योजना control weather pattern. आणि हवामानवर तो नियंत्रण करणार आहे, त्याची हालचालवर तो नियंत्रण करणार Those आहे. of our old members, आणि जे आमचे जुना सदस्य आहे you'll remember this. तुमच्या लक्षात येईल. All these messages I had given many years back. आणि हे जे सर्व संदेश होते मी खूप वर्षांपूर्वी दिले होते. As we
come closer जसं आम्ही जवळ येत to आहे these events, या घटनांच्या जवळ येत आहे there'll be a changing of and worsening of weather patterns. आणि हवामान मध्ये खूपच वाईट असा परिणाम होणार आहे Okay, I'll give that message again, आणि तो संदेश मी पुन्हा देणार and आहे or I will write it on the Facebook. You can read it. किंवा मी फेसबुकवर लिहिणार आहे तुम्ही ते वाचू शकता And also today I posted about mummy आणि आज मी माझ्या आईविषयी पोस्ट केला आहे who predeceased us or departed home, आणि जी मरण पावली आहे घरी गेली आहे प्रभू बरोबर and I wrote a small message. आणि मी एक छोटासा संदेश So लिहिला आहे you can read on the Facebook, आणि फेसबुकवर तुम्ही ते वाचू शकत because आहे I want to clear many points there. कारण मला तिथे खूप मुद्दा स्पष्ट Because करायचा in आहे the funeral service, messages are given very different. कारण मयतीच्या सभामध्ये खूप वेगळ्या रीतीने संदेश दिला जातो Fearful kind of a message, आणि भयभीत असा and संदेश they want to show death in a very bad light. आणि त्यांना मृत्यूला एक खूपच वाईट रूपात दाखवायचं आहे So read that message there, म्हणून तो फेसबुकवरचा तो संदेश तुम्ही वाचा and I'll give you separately sometimes. आणि वेगळ्या रीतीने मी तुम्हाला वेगळा Okay. संदेश Now देणार today my message is आज माझा संदेश आहे God is our refuge. देव आपला आश्रय आहे God is our strength. देव आपली बल आहे This is what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे This is what I'm going to teach you today. आणि हीच मी तुम्हाला आज शिकवण देणार आहे God is our refuge. देव आपला आश्रय आहे God is our strength. देव आपलं बल आहे Psalms 46:1 says, आणि स्तोत्रसहिता 46:1 म्हणत आहे God is our refuge देव आमचा आश्रय and God is our strength. व आमचे सामर्थ्य आहे And then second verse says, आणि मग दुसरा वचन म्हणत आहे therefore म्हणून we will not fear. म्हणून आम्ही भीती बाळगणार नाही See, there's a reason we don't fear. आणि एक कारण आहे की आम्ही भीती बाळगत नाही So when you know the word, म्हणून जेव्हा तुम्हाला वचन माहिती आहे then fear will leave you. मग भीती तुम्हाला सोडून जाणार Without knowing the word, आणि वचन न जाणले fear cannot leave. मग भीती तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही It's the word of God आणि देवाचे वचन that removes fear. तोच भीती काढतो So it's very important you must know the right word. म्हणून खूप महत्वाचे आहे की तुम्ही योग्य वचन One जाणून of the घेतले greatest weapons of Satan is fear. आणि शैतानाचा खूप मोठा शस्त्र आहे भीती Last time I told you. मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं Because when fear comes, कारण जेव्हा भीती येतो you submit yourself तुम्ही स्वतःला अधीन करतात and you don't know what you do. आणि तुम्ही स्वतःला शैतानाचा स्वाधीन करतात आणि तुम्हाला कळत नाही काय You केलं will पाहिजे. not even fight. आणि तुम्ही लढाई देखील That's why करणार we see in the Bible, म्हणून आम्ही शास्त्रामध्ये when पाहतो the storm came, जेव्हा वादळ आले they gave in to the storm. त्यांनी वादळाच्या हाती स्वतःला अधीन केले Why? का? Because of fear. भीतीमुळे Because of fear. भीतीमुळे When fear comes, जेव्हा भीती येतो you surrender to the crisis or tragedy or sickness or disease or storm or anything. जेव्हा भीती येतं तुम्ही कुठलाही संकटकाल रोग आजार किंवा वादळ किंवा कुठल्याही गोष्टीला तुम्ही अधीन होता Because you cannot fight. कारण तुम्ही लढाई करू शकत नाही I gave the example also. आणि मी तुम्हाला उदाहरण In देते the jungle, आणि रानामध्ये when the lion runs after a prey, जेव्हा एक सिंह त्याच्या भक्ष्याच्या मागे धावतो before that, त्याच्या when आधी he roars, जेव्हा तो गर्जना करतो that puts fear. आणि हीच गोष्टी त्या भक्ष्यामध्ये भीती घालतो And because of that fear, आणि त्या भीतीमुळे that paralyzes that, what do you call, the prey. आणि त्या भीतीमुळे तो जो छोटा प्राणी आहे तो पक्षघाती होतो And it surrenders. आणि तो सिंहाच्या स्वाधीन होतो And so that is the trick of Satan. म्हणून ही शैतानाची एक युक्ती You आहे will see in the last days, आणि तुम्ही बघणार की शेवटच्या many दिवसामध्ये things of fear will come up. अनेक भीतीची गोष्टी वर येणार See, today, आज बघा because of this virus, आणि ह्या विषाणूमुळे fear has come. भीती आलेली आहे And many are dying because of fear आणि अनेक लोक भीतीमुळेच मरण पावत rather आहेत. than the virus. आणि विषाणूपेक्षा So now we can see आता आपण पाहू शकत आहे how our freedom, we give our freedom away. आता आपण पाहत आहे की कसं आपण आपली स्वतंत्रता देखील देऊन टाकतो See, that's why during the time of Antichrist, म्हणून ख्रिस्त विरोधकाच्या वेळेमध्ये that's what is going to happen. आणि हीच गोष्टी घडणार आहे And people will freely surrender to him. आणि मग लोक मोकळीकतेने शैतानाच्या अधीन होणार. So we are studying all this. म्हणून ह्या सर्व गोष्टीचा I'm आम्ही not अभ्यास saying we are करतो. in the end times now. आम्ही बोलत नाही की आता आम्ही शेवटच्या So I काळात don't आहे want to bring that event now. म्हणून शेवटची घटना आता आणायची इच्छा नाही. Remember, लक्षात I ठेवा. think so in 1 Thessalonians 5:9. आणि 1 तेसलोनिकरास 5:9 मध्ये लिहिल्या I think so it is there. आणि मला वाटते तिथे आहे. Just see 1 Thessalonians 5:9. Because there we see 1 तेसलोनिकरास 5:9 तिथे आपण पाहतो that where the Lord says, जिथे प्रभू म्हणत आहे it's not appointed for us
to be under wrath. आणि आपल्यासाठी असं नेमलेले नाही की आपण क्रोधाखाली असलं Is it पाहिजे. there? 1 Thessalonians 5:9. 1 Thessalonians 5:9. Yeah. God has not appointed us to wrath, कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, but to obtain salvation by Jesus Christ. तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. Remember, keep this in your mind. आणि ही गोष्टी तुमच्या लक्षात ठेवा Mark it in your Bible. आणि तुमच्या बायबलमध्ये तुम्ही खून करून ठेवा. Yeah, it is. God has not appointed for the saved to be under His wrath, देवाने असं नेमलेलं नाही की जे तारण पावलेले लोक आहेत त्याच्या क्रोधाखाली असावे, but to obtain salvation पण आम्ही तारण प्राप्त केले पाहिजे by our Lord Jesus Christ. आपल्या प्रभू येशू So ख्रिस्ताद्वारे. you are not under wrath. म्हणून तुम्ही क्रोधाखाली नाही. So now I won't go there because that is a different message. But I'm just that thought came, so I gave you. आणि तो वेगळा संदेश आहे, तिथे मी जाणार नाही. मला विचार आला म्हणून मी तुम्हाला ते Okay, let सांगितलं. me go to this message now. आता या संदेशाकडे So, जाऊया. so what are we reading now? म्हणून मी वाचणार God आहे. is a refuge. देव आपला आश्रय God आहे is our strength, व आमचे सामर्थ्य आहे. our very present help in trouble. तो संकट समयी सहाय्य करणार Now- सदा सिद्ध असतो. Holy Spirit gave me 4 messages in this one verse आणि पवित्र आत्म्याने मला 4 संदेश दिला आहे ह्या एक that वचनामध्ये, I'm going to teach now. जो मी तुम्हाला आता शिकवणार आहे. Refuge, आश्रय, strength, बल present help, आणि वर्तमान सहाय्य and trouble. आणि संकट. All these 4 is there in this verse. आणि हे सर्व 4 संदेश आहे या And वचनामध्ये. second verse says, आणि दुसरा वचन म्हणत आहे, therefore म्हणून we will not fear. म्हणून आम्ही भिणार नाही, Though the earth be removed. जरी पृथ्वी उलटी पालटी झाली. Look at this. आणि Though the earth be removed, आणि जरी पृथ्वी उलटी पालटी झाली, and though the mountains be carried into the midst of the sea, पर्वत कोसळून सागर तली बुडाले, we will not fear. तरी आम्ही भिणार नाही. Amen. Amen. See, look at this powerful passage. आणि ह्या सामर्थ्यशाली वचनाकडे बघा. Okay, let us see the first. आपण प्रथम Now, पाहूया here, what is Holy Spirit saying? इथे पवित्र आत्मा काय म्हणत आहे. God is a mighty fortress. देव आपला महान मजबूत असं गड आहे He is always ready to help us in times of trouble. आणि ते नेहमी तयारीत आहे संकटाच्या वेळेस आपली मदत किंवा सहाय्य He करण्यासाठी. is like a strong tower आणि तो एक बलवान बुरुज सारखा where आहे we can run in for protection, जिथे आपण संरक्षणासाठी जाऊ शकता for help in times of trouble. आणि संकटाच्या वेळेमध्ये आपल्याला सहाय्य प्राप्त He होते. will always give us help आणि देव नेहमी आपल्याला सहाय्य in देणार times of trouble. संकटाच्या वेळेमध्ये. Amen. आमेन. Don't think that there is no one for you. असं विचार करू नका की तुमच्यासाठी कुणीही नाही. You know, God doesn't use a loudspeaker to tell you all this. देव लाऊडस्पीकरचा उपयोग करून तुम्हाला हे सर्व बोलत नाही That you wait when, what is God saying? No. की जेव्हा तुम्ही वाट पाहता की देव काय बोलत आहे. He has given you the word, देवाने तुम्हाला शब्द the दिलेले word of God. आणि देवाचे वचन It दिले, is God personally speaking to you. जो देव वैयक्तिकरित्या तुमच्याशी बोलत आहे तसा आहे. That's why I always say, म्हणून मी नेहमी when you तुमच्याशी have the बोलते. word, जेव्हा तुमच्याकडे वचन आहे, you have faith तुमच्यात विश्वास and आहे you can believe. आणि तुम्ही विश्वास करू You शकता. don't need to ask Him, तुम्हाला त्याला विचारायची गरज नाही Lord, is this true? की देवा ही खरी आहे Are का, you going to do it तुम्ही हे करणार आहे based का? on the word? आणि वचनाच्या आधारे Or should I wait? किंवा मी वाट बघू. These are all wrong prayers. आणि ही सर्व चुकीच्या प्रार्थना आहे. When you have the word, जेव्हा तुमच्याकडे शब्द आहे, you have faith. तुमच्यात विश्वास आहे, And when you have faith आणि जेव्हा means तुमच्यात विश्वास आहे म्हणजे the word will take care of you. मग वचनच तुमची सांभाळ करणार. Faith means विश्वास म्हणजे you receive. तुम्हाला प्राप्त होतो Faith means receive. आणि विश्वास म्हणजे तुम्हाला ते गोष्टी मिळाली. No faith means विश्वास नाही म्हणजे you close the door of your heart to receive. मग तुम्ही तुमच्या हृदयाचे दार बंद करत आहे प्राप्त करण्यासाठी. Under the dispensation of grace, आणि कृपेच्या कालावधीमध्ये it is open. ती उघडी आहे. But your faith पण तुमचा विश्वास means you receive. म्हणजे तुम्ही प्राप्त करतात. But how can you have faith if you don't hear the word? आणि तुमच्यामध्ये विश्वास कसं येऊ शकत आहे जर तुम्ही वचन ऐकत नाही तर? Amen. Let us go further now. आपण पुढे जाऊया. There may be many troubling and dangerous things going on. आणि खूपच संकटमय आणि धोकादायक गोष्टी तुमच्या जीवनात चालू असेल, But for the family of our Father, पण आपल्या पित्याच्या He कुटुंबासाठी will always provide a place of refuge. तो नेहमी आपल्याला एक आश्रयाच्या जागा बनवून Our ठेवणार आहे. Father will deliver us आमची पिता आमची सुटका करणार from the trouble त्या संकटातून or danger. किंवा धोकापासून. He will also be a refuge तो आमच्यासाठी एक आश्रय असेल until जो तोपर्यंत the time of deliverance. सुटकेच्या वेळ येत नाही तोपर्यंत. Now, this is not only protecting us from the time of natural storm, आणि फक्त नैसर्गिक वादळाच्या वेळी आपलं संरक्षण करणे but नाही, His protection is also
during the times of spiritual storms. पण त्याचे संरक्षण आत्मिक वादळाच्या वेळेस देखील असतो. Amen. आमेन. He will protect us during the times of danger. आणि तो धोक्याच्या वेळेस आपलं रक्षण करणार. He will protect us during the time of uncertainties about life. आणि जीवनाचे जे अनिश्चितपणा आहे त्यावेळेस देखील देव आपलं संरक्षण करणार. Now, our Father will protect us in such a way आणि आपला देव पिता आपलं असं प्रकारे रक्षण करणार that we do not have any lack की आपल्याला कुठलाही कमी पडणार नाही or need किंवा कुठलाही गरज पडणार नाही, materially, वास्तविकरित्या, physically, शारीरिकरित्या or spiritually. किंवा आत्मिकरित्या. Amen. आमेन. Let's go further. आपण पुढे Now, जाऊया. let me take you to this verse now. मी तुम्हाला या वचनाकडे घेऊन Take जातो. Psalms 46:1. आणि स्तोत्रसंहिता 46:1. Okay. Now, let us now bifurcate these 4 words I told you. आणि हे जे 4 शब्द आहे ह्याला आपण वेगवेगळं करूया. Continue to hear. This is a very powerful आणि message. निरंतर ऐका, ही खूपच सामर्थ्यशाली God संदेश is our refuge. देव आमचा आश्रय Now, आहे. First one is refuge. आणि प्रथम आहे आश्रय. Now, on the one hand, आणि एका बाजूला our Father promises आपला पिता अभिवचन देतो to be a refuge for His children. की त्याच्या लेकरांसाठी तो आश्रय होणार. Now, what is the meaning of this word refuge? आणि आश्रय ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? The Hebrew word translated refuge means आणि हिब्रू जो शब्द आहे त्याचा अनुवाद आश्रय shelter म्हणजे शरणस्थान. in the time of storm. आणि वादळाच्या वेळेस आपल्याला शरणस्थान मिळेल. Any kind of storm, आणि कुठल्याही प्रकारच्या वादळ He will provide a shelter. तो आपल्यासाठी एक निवासस्थान तयार करणार. Amen. आमेन. Whether it's natural, आणि ते नैसर्गिक असू द्या, storms, नैसर्गिक or वादळ असू द्या, disasters, आणि किंवा काहीतरी विध्वंसी गोष्टी let असू it be द्या, any spiritual storm, काय आत्मिक वादळ असू द्या, He will provide a place of shelter. तो आपल्यासाठी आश्रयाच्या जागा तयार करणार, Amen. उपलब्ध करणार. So this is about protecting us आणि ही आपल्या संरक्षण करण्याविषयी during आहे. the times of danger. धोक्याच्या वेळेमध्ये आपलं संरक्षण करण्याविषयी आहे. Amen. Amen. During the time of uncertainties of life. आणि जीवनाच्या अनिश्चित वेळेमध्ये आपली संरक्षण करणार. When you have lack, जेव्हा तुम्हाला कमी He असेल will provide your needs. तो तुमच्या गरजांचा पुरवठा करणार. So this word refuge म्हणून हा जो शब्द आहे आश्रय means the type of refuge that Noah and his family received म्हणजे त्या प्रकारचा आश्रय जो नोहा व त्याच्या कुटुंबाला प्राप्त झाले. while the storms of life आणि जेव्हा जीवनाचे वादळ went on all around them, आणि त्यांच्या सभोवती चालू होता जीवनाचे वादळ, all side, आणि सर्व बाजूने even वादळ, from the top, आणि वरून देखील even from the down. आणि खालून देखील, See, there was no way to be protected. आणि कुठलाही मार्ग नव्हता त्यांच्या संरक्षण It was होण्यासाठी. not one-sided. आणि एका बाजूनेच फक्त वादळ All नव्हतं, 4 sides, सभोवती 4 बाजूनेच वादळ होते. water was there. आणि पाणी होता, From the top, water was falling. आणि वरून पाऊस पडत होता, Even down there was water. आणि खाली देखील पाणी There होता. was no way of escape. त्यांना निभावण्याच्या बचावाच्या कुठलाही मार्ग नव्हता. Amen. आमेन. But our Father पण आपला देव पिता provided त्यांच्यासाठी a place of refuge, त्यांच्यासाठी एक संरक्षणाच्या जागा उपलब्ध केला, a आश्रयाच्या place जागा of shelter. आणि शरणस्थान असं उपलब्ध केला. On every side, आणि प्रत्येक बाजूने they were protected. त्यांना संरक्षण होते, रक्षण होते. Amen. आमेन. Say amen. बोला आमेन. That's who our Father is. आणि असंच आपला देव पिता आहे. Noah was protected आणि नोहाच्या संरक्षण झाली, not because he was means he deserved it. तो लायक होता म्हणून त्याचे रक्षण झाली असं नाही. No, you know, though I don't want to go deeper there. जरी मला तिथे खोल जायची इच्छा नाही. You know, the Bible says, Genesis 6:8, आणि उत्पत्ती 6:8 मध्ये शास्त्र म्हणतं, Noah found grace. आणि नोहा देवाच्या नजरेत तो आवडीचा होता. Yeah. त्याची Grace. देवाची कृपादृष्टी नोहावर होती. It was grace that protected him. आणि ही कृपादृष्टीच होती जो नोहाच्या रक्षण केला. Though the Bible says he was perfect. आणि जरी शास्त्र म्हणत होता तो परिपूर्ण होता. The word perfect means he was not sinless. No. आणि परिपूर्ण म्हणजे तो निष्पाप होता असं नाही. You know, this is what Holy Spirit explained to me. आणि असंच पवित्र आत्माने मला You know, स्पष्टीकरण दिले. it means त्याचा अर्थ आहे in the good and bad, आणि चांगलं व वाईट he मध्ये chose good. त्यांनी चांगल्या गोष्टीचीच निवड केली. Where the whole world was choosing bad, जिथे पूर्ण जग वाईट गोष्टीच्या निवड करत he होता, was choosing good. नोहा चांगल्या गोष्टीच्या निवड करत होता. And that is why our Father's grace was upon him. म्हणून आपली पिताची कृपा त्याच्यावर होती. So now, because Noah was under grace, आणि नोहा कृपेखाली होता म्हणून, and you know,
that word grace in the Old Testament is the same word grace under the new covenant. आणि जुन्या करारात जी कृपा शब्द आहे ती सारखाच शब्द कृपा नवीन करारात देखील आहे It's the same translation. आणि there. ती सारखाच अनुवाद आहे It refers to a father giving his favor to a person आणि ही असं दाखवत आहे की आपल्या पिताची कृपादृष्टी एक व्यक्तीवर आहे or persons, आणि व्यक्तींवर आहे even though जरी he or she or they don't deserve it. तो ती किंवा ते लायक नाही तरीही Amen. Amen. So today if we are saved, म्हणून आज आमच्या हात तारण today if झालेले we are आहे. in favor of God, आज देवाची कृपादृष्टी आपल्यावर आहे. today if you believe God will protect you, जर आज तुम्ही विश्वास केले देव तुमचे रक्षण He'll करणार, make a place of refuge तो for you. तुमच्यासाठी आश्रयस्थान निर्माण करणार. Don't think because of we are worthy. असं विचार करू नका तुम्ही लायक आहे म्हणून, No, because we are under grace. आम्ही कृपेखाली आहे म्हणून. Amen. आमेन. You know, many years back I gave this message अनेक वर्षांपूर्वी मी तुम्हाला हा which Holy संदेश Spirit gave me. जो पवित्र Under मला our Father, आपल्या there पिताखाली are two sides. आणि दोन बाजू आहे, Judgment side, आणि न्यायाची बाजू, grace side. कृपाची बाजू. When we had not believed in Jesus Christ, जेव्हा आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास केले we were under नव्हते, the judgment side part of God. आम्ही देवाच्या न्यायाच्या बाजूला होते. But the moment we believed in पण Jesus, ज्या क्षणी आपण येशूवर विश्वास केले, God brought us under grace. देवाने आपल्याला कृपा खाली आणून Not ठेवले. because we were worthy. आम्ही लायक होते म्हणून नाही, For Christ's sake, last week आणि ख्रिस्ताच्या ठाई देवाने आम्हाला क्षमा I केले gave किंवा that कृपा खाली message. ठेवले. मी Remember. तुम्हाला तो संदेश for दिले. Christ's sake. ख्रिस्ताच्या ठाई Yeah, because we believed in Him. आम्ही ख्रिस्तावर विश्वास केले God म्हणून. removed us from the judgment area देवाने आम्हाला न्यायाच्या भागातून and put काढले us under grace area. आणि कृपेच्या भागात ठेवले. So that's why a Christian should never have pride, म्हणून एक ख्रिस्तीमध्ये कधीच गर्व नसावे. because don't look at the unbeliever and think you're something better, आणि अविश्वासूकडे बघून असं म्हणू नका की तुम्ही काहीतरी उत्तम or आहे don't condemn them. किंवा त्यांना दंडित करू नका. We were also under आम्ही condemnation. देखील दंडाज्ञाखाली होते. Amen. It's Amen. not because God chose the best. असं नाही की देवाने उत्तम निवड केले म्हणून. No, 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 no. नाही. no. Because we believed in Jesus, आम्ही येशूवर विश्वास केले आहे म्हणून God forgave us. देवाने आम्हाला क्षमा Even केली. if they believe in जरी Jesus, ते येशूवर विश्वास केले they'll also be saved. त्यांची देखील तारण होणार. Amen. So let us not look down on others thinking we were better, so God saved us. No. म्हणून आपण इतरांना खाली नजरेने पाहू नये असं विचार करून आम्ही उत्तम होते म्हणून आमच्या तारण झाले So this असं will, नाही. see, the right word of God will always keep you humble. आणि देवाचे योग्य वचन नेहमी तुम्हाला नम्रच So ठेवणार. don't criticize. म्हणून टीका करू नका Don't judge आणि others. इतरांचा न्याय करू नका Don't backbite. आणि चहाडी करू नका Don't do all this that thinking or showing or thinking that we are better than others. आणि असं करू नका हे विचार करून की आम्ही इतरांपेक्षा उत्तम आहे म्हणून. Amen. Amen. Okay, let's go further now. आपण पुढे Okay. जाऊया. So we see how Noah was protected. आपण पाहिले की नोहाच्या कसं तारण झाले, संरक्षण झाले. When Noah and his family entered in, the 8 people, आणि जेव्हा नोहा व त्याचे कुटुंब जे 8 लोक होते जेव्हा त्यांनी आत प्रवेश केले, our father closed the door. आपले देव पिताने तारूचे दार बंद Our केले. father was in there, आमच्या पिता in त्यांच्यातून in the boat. आणि नावेत होता, तारूत होते And Noah didn't shut it. आणि नोहाने ते दार बंद केले नाही. But it was our father that shut them in. पण आपल्या पिताने त्यांना आत बंद He केले kept them inside. आणि त्यांना आत ठेवले. Amen. आमेन. His protection. आणि देवाची संरक्षण It's not Noah's ability. आणि नोहाची क्षमता नव्हती. You know, when Noah was speaking the word, जेव्हा नोहा शब्द बोलत they होता were all mocking him, आणि लोक सर्व त्याची थट्टा making करत, fun of him, त्याची मजाक करत होते, persecuting him. त्याचा छळ करत होते. But when he entered the ark पण जेव्हा नोहा तारूत प्रवेश केला of God's protection, आणि देवाच्या संरक्षणामुळे there was no more ridicule. मग त्याला इतर पुढे काहीच त्याची No more निंदा persecution. झाली नाही, त्याची ह्यापुढे छळच झाली नाही जेव्हा तो तारूत प्रवेश केला. And he was relaxing आणि तो विश्राम in करत our father's security. आपल्या पिताच्या संरक्षणामध्ये तो आराम करत होता. Amen. आमेन. Let us take the second word, आपण दुसरा वचन घेऊया. strength. सामर्थ्य किंवा God बल. is, He's our refuge. देव आपला आमच्या He आश्रय is आहे also our strength. व आमच्या सामर्थ्य आहे. He not only protects us, तो फक्त आपलं संरक्षण करत but नाही, He also strengthens us. पण तो आपल्याला सामर्थ्य देखील देतो. There are times we have to go through these storms. आणि अशी वेळ आहे जे आपल्याला ह्या वादलातून जावं लागतं. Amen. Every time God will not stop it. आणि दरवेळेस देव ह्या वादलांना थांबवणार Why? नाही. Because faith has to be tested. Faith has to become mature. कारण विश्वासाची परीक्षा झाली पाहिजे, विश्वास प्रौढ झाली Because पाहिजे. the maturity means
प्रौढ Your म्हणजे trust in God is growing. तुमच्या भरोसा देवावर वाढत आहे, अधिक Amen. होत आहे. So it's a good thing. म्हणून ही चांगली गोष्ट आहे. He will not allow you to be tested more than you can bear. Don't आणि worry. तुमच्या सहन शक्तीच्या पलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. So during चिंता करू during नका. the times when God lets you to go, म्हणून जेव्हा प्रभू तुम्हाला या वादळातून जायची परवानगी देतो or when you're going, किंवा तुम्ही जात आहात वादळातून, He will strengthen you. परमेश्वर तुम्हाला सामर्थ्य देणार, बल देणार किंवा Amen. शक्ती देणार. By grace, He will strengthen you. आणि कृपाने तो तुम्हाला बल देणार. Even when Paul was going through many problems, जेव्हा पौल अनेक समस्यातून जात he होता, asked the Father त्यांनी पिताला to विचारले remove it. ते समस्या काढण्यासाठी. What did the Lord say? प्रभूने काय सांगितले? My grace is sufficient for you. माझी कृपा तुझ्यासाठी पुरेसा आहे. So don't ask me to remove it. म्हणून मला ते छळ काढण्यासाठी सांगू You, नको. you go through it, don't worry. तुम्ही हा छळातून, संकटातून जा, But my grace will provide strength for you, पण माझी कृपा तुला बल उत्पन्न करेल, that you will be able to pass through this. जेणेकरून तू या संकटातून पार जाऊ शकत आहे. Amen. आमेन. So don't worry. म्हणून चिंता करू नका. He will either provide a shelter for you. एकतर देव तुमच्यासाठी आश्रयस्थान तयार करणार. If he doesn't, जर तो निवासस्थान don't बनवत think नाही, that he has abandoned you. असं विचार करू नका की त्यांनी तुमच्या त्याग केलेला आहे, तुम्हाला सोडून दिले If आहे. he knows that you need to be strengthened in faith, जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही विश्वासात बलवान झाले पाहिजे, then he will provide strength मग तो तुम्हाला बल उत्पन्न करणार किंवा देणार, that you will face any storm की तुम्ही कुठल्याही वादळाचा सामना करणार easily. सोयीस्कर रीतीने. Amen. आमेन. So the Hebrew word translated strength here means म्हणून हिब्रू शब्द ज्याचा अनुवाद बल इथे त्याच्या अर्थ अशी आहे, not your strength, तुमची बल नाही, but the strength of our पण Father. आपल्या देवपिताची सामर्थ्य किंवा बल. Amen. आमेन. See, we know we have the dunamis power, the power of the Holy Ghost. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे दुहेरी शक्ती आहे, पवित्र आत्माची शक्ती देखील So आहे. Holy Spirit will use His power म्हणून पवित्र आत्मा आपलं सामर्थ्याचा उपयोग करणार, to help us आपली मदत करायला. when our abilities or our strengths are not enough for the occasion. ज्या आपली क्षमता, आपली बल त्या संकटासाठी पुरेशा नाही, त्या पवित्र आत्मा त्याची सामर्थ्य आपल्याला देणार. Amen. Amen. See how God takes care of you. आणि बघा देव कशी तुमची काळजी घेतो. Third, तिसरा, help. सहाय्य किंवा मदत. Help, He says. आणि तो म्हणत आहे सहाय्य. Our Father will help His children आणि आपलं देव पिता त्याच्या लेकरांची सहाय्य with करणार His strength. त्याच्या बलाने. Amen. आमेन. He has the power to help you आणि देवाकडे सामर्थ्य आहे तुमची मदत करण्यासाठी, by the power of the Holy Ghost. पवित्र आत्माच्या सामर्थ्याने. Amen. आमेन. He will give you, He will help you. आणि देव तुमची मदत करणार. He's not, and here we read आणि इथे आपण वाचतो present, okay. We read that He will help us. आणि आपण वाचत आहे की तो आपलं सहाय्य करणार. Amen. He will Amen. provide His strength, आणि तो त्याची बल आपल्याला and देणार. that's the way He will help you. आणि अशा प्रकारे देव आपली मदत करणार. Now, fourth one is आणि चौथा आहे trouble. आणि संकट आहे. The trouble word includes आणि संकटाच्या शब्दामध्ये ही गोष्टी समावेश आहे. the idea of distress, आणि ती निराशाची एक विचार आहे, tribulation, छळाची एक adversity. आणि विपत्ती विषय आहे. The word adversity also includes आणि अरिष्ट किंवा विपत्ती ह्याच्यामध्ये हे देखील समावेश the आहे. attacks that Satan, the adversary, brings upon us. आणि शैतान किंवा जो वैरी जो हमला आपल्यावर आणत आहे तो शब्द किंवा अर्थ देखील ह्या शब्दामध्ये सामील आहे. Fifth one is, आणि पाचवा आहे, though it is the combination, but it says present. आणि म्हणत आहे सदा, Present help. म्हणजे मतलब now help. वर्तमानाचे Now. आत्ताच हे आपल्यासाठी मदत आहे. The word present means आणि वर्तमान म्हणजे right now. आत्ताच. The now help He gives आणि you. आत्ताच तो आपल्याला मदत देतो. Amen. आमेन. He's not, wait, I will see आणि tomorrow. असं No. नाही म्हणत आहे, मी बघतो, उद्या बघतो, नंतर बघतो, असं It नाही. is the present help. आणि आत्ताच आपल्याला मदत प्राप्त होते. Now help. आणि आत्ताची मदत, When you need help. जेव्हा तुम्हाला मदत पाहिजे तेव्हा, Amen. Right at that moment. आणि त्या क्षणामध्ये, So you need to believe. म्हणून तुम्ही विश्वास केले पाहिजे. It's the moment right now. आणि ती क्षण आताच आहे. He also provides help आणि तो आपल्याला सहाय्य देतो. with the assistance of angels. आणि देवदूतांच्या मदतीने तो आपल्याला सहाय्य देतो. They are our ministering angels, ते आपली सेवा करणारे दूत आहे. and He will give them instructions आणि देवपिता त्यांना सूचना देणार. to protect us that time. आणि त्यावेळेस आपलं रक्षण करण्यासाठी. Amen. आमेन. Now some Christians think काय ख्रिस्ती लोकांच्या maybe विचार, God may help someone else. आणि कदाचित देव इतर कुणाची मदत But you करू know, शकत, I am, will God help me? की देव माझी मदत करणार का?
I'm not worthy. मी लायक नाही. Someone is doing ministry. आणि कुणी जर Someone has so सेविका many करत cell आहे groups. आणि काही लोकांखाली खूप सेल Some ग्रुप्स are आहेत. better than me. काही लोक माझ्यापेक्षा They उत्तम आहेत. pray more. ते अधिक प्रार्थना करतात, They read more. ते अधिक वाचतात. So let me give a verse for that. मी तुम्हाला त्याच्यासाठी एक वचन I want to देतो. show you the quality of a father मला तुम्हाला आपल्या पिताच्या गुणविषय दाखवायचा आहे, so that you will understand better. जेणेकरून तुम्हाला उत्तम कळेल. You know, God wants every child of God आणि देवाची इच्छा आहे की प्रत्येक देवाचे लेकरू to trust Him. त्यांनी देवावर भरोसा केला पाहिजे. Amen. आमेन. He is no respecter of आणि persons. तो कुठल्याही व्यक्तीच्या ऋणी नाही, तो Remember पक्षपात that. करत नाही It's not like an earthly family आणि आपल्या हा? पृथ्वीच्या कुटुंबासारखं नाही. where someone says, "Oh, my child looks like me, so ladla wo hai." आणि हा माझ्या लेकरू माझ्यासारखा दिसतो म्हणून तो माझ्या लाडका आहे, Ladka hai, ladla hai. आणि मुलगा आहे म्हणून लाडका आहे, He's small, so he's my ladla. आणि तो No, छोटा आहे म्हणून तो माझ्या लाडका आहे असं नाही. that is not the way God is. आणि असं प्रकारे देव मुळीच नाही. Now, let me show you one verse. आणि एक वचन तुम्हाला दाखवतो. Psalm 17:8. आणि स्तोत्रसंहिता 17:8. This is the way Holy Spirit taught me. आणि अशा प्रकारे पवित्र आत्म्याने मला शिकवले. What does it say? आणि काय म्हणत आहे? Keep me मला ठेव, as the apple of the eye. मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ, Hide me आणि मला लपी, under the shadow of thy wing. आपल्या पंखाच्या छायेत मला लपी. So three things here. आणि दोन गोष्टी आहेत. Apple of the eye, आणि डोळ्यातील बाहुलीप्रमाणे, shadow of his shadow, आणि छाया, and under his wings. आणि त्याच्या पंखाखाली. Let us see this. आपण हे गोष्टी पाहूया. See, first we will see. आणि प्रथम आपण पाहूया. Let me show you the quality of a father. तो आमच्या देवपिताच्या गुण तुम्हाला दाखवतो. The apple of his eye. आणि त्याच्या डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे. What does it mean? आणि त्याचा अर्थ काय आहे? This is used to express. आणि हे गोष्टी हे व्यक्त करण्यासाठी उपयोग केले This आहे. is the way Holy Spirit taught me. आणि अशा प्रकारे पवित्र आत्म्याने मला शिकवले. This is to express आणि हे असं व्यक्त करण्यासाठी आहे. the importance our father places, आपलं देवपिता महत्व देतो, or value he places किंवा असं मोल देवपिता देतो upon each and every one of his child. त्याच्या एकूण एक प्रत्येक लेकरूंवर देवपिता इतका मोल देतो. This is what Holy Spirit told आणि me. असंच Like this. पवित्र It is आत्म्याने like मला this. सांगितलं असं आहे. You know, it is always refreshing to again review the truth, to know the truth again and again. आणि सत्य वारंवार जाणून घेणे ही खूपच ताजेतवानी अशी गोष्टी आहे. Our father आपला पिता places the same very high value आणि आपला पिता सारखंच उंच मोल देत आहे and importance आणि महत्व देत आहे on each one of his children. आणि त्याच्या एकूण एक लेकरूंवर. Amen. आमेन. You cannot buy favor. आणि तुम्ही त्याचा अनुग्रह विकत घेऊ शकत नाही. You cannot buy acceptance. आणि त्याची स्वीकृती आपण You विकत cannot घेऊ buy शकत, love. प्रीती आपण विकत घेऊ You शकत cannot नाही. buy any blessing. आणि कुठला आशीर्वाद आपण विकत घेऊ That शकत is नाही. what religion teaches आणि you. असं धर्म आपल्याला शिकवतो. Remember this? आणि हे गोष्टी लक्षात This is ठेव. what religion teaches आणि you. असंच धर्म आपल्याला शिकवतो. You know, religion will never give anything free. आणि धर्म तुम्हाला काहीही मोफत देणार नाही. You have to prove yourself. आणि तुम्ही स्वतःला सिद्ध केले You have पाहिजे. to earn. तुम्ही कमाई केली You have पाहिजे. to merit. तुम्ही योग्य असले पाहिजे. That is what religion of law will teach you. असंच नियमशास्त्राचा धर्म तुम्हाला शिकवणार. But grace, पण कृपा, only the Bible speaks about grace. फक्त पवित्र शास्त्र कृपा It's विषय बोलतो. totally different or opposite, contrary to religion. आणि धर्माच्या अगदी विपरीत आहे, अगदी विरुद्ध आहे कृपा. Amen. आमेन. Because of grace, आणि कृपामुळे all are treated equally. सर्वांना सामायिक रीतीने समजले गेले आहे, सामायिक रीतीने व्यवहार केले गेले आहे. Abundant grace is for all of his children. आणि विपुल कृपा देवाच्या प्रत्येक लेकरांसाठी आहे. The value and importance he places upon his children are equal. आणि जी मोल आणि महत्व देव आपल्या लेकरांवर ठेवत आहे ती सामायिकच आहे, सारखंच आहे You सर्वांवर. know, many times it is the church or the body of Christ अनेकदा ही मंडळी किंवा ख्रिस्ताची शरीर आहे that gives importance. जी महत्व देत आहे. Oh, this man is great, that man is less. You know, based on the externals. आणि हा मनुष्य महान आहे, आशीर्वादित आहे, बाहेरच्या गोष्टींवर बघून ते सर्व तोलमोल करत Someone आहे. has 500 big congregation. आणि काही लोकांकडे 500 Someone लोकांचे has सदस्य आहेत, 300. काही लोकांकडे Someone has 300 सदस्य 200. आणि काही लोकांकडे 200 So मेंबर्स first आहेत. importance is given to 500. म्हणून प्रथम महत्व 500 सदस्यांना दिले Then गेले, 300. मग 300 Then सदस्यांना, 200. मग 200 सदस्यांची मंडळीला That's दिले the गेले. way we value even
in the body of आणि Christ. अशा प्रकारे आम्ही तोलमोल करत आहे, मोल देत आहे ख्रिस्ताच्या It's the शरीरामध्ये. immature Christians आणि हे अप्रौढ ख्रिस्ती आहे who do this way. जे हे अशा प्रकारे Then करतात. it makes the body of Christ, the saints, to believe मग ख्रिस्ताच्या शरीराला किंवा संतांना असं विचार पडते that God does not give me much की importance. ते मला अधिक मोल देतच नाही. So they think, you pray because I'm not worthy. म्हणून ते म्हणत आहे तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा कारण मी लायक नाही, योग्य नाही म्हणून. I'm not worthy. See, मी the योग्य नाही. question you're not receiving answer is not because of worthiness or merit or नाही. performance. तुम्हाला उत्तर मिळत नाही कारण तुमच्या लायकीवर किंवा योग्यतावर किंवा कृतीच्या द्वारे नाही. No. It is because you have not understood the word properly. ह्यासाठी आहे की तुम्हाला वचन बरोबर समजले नाही म्हणून तुम्हाला उत्तर मिळत नाही. Grace is open, आणि कृपा उघडी आहे but your faith is not working पण तुमचा विश्वास काम करत because नाही. you don't know the right word. कारण तुम्हाला योग्य वचन माहिती नाही. But we think, पण आपण विचार करतो we are not so important. आम्ही इतकं महत्वाचे नाही. God treats those people as important आणि देव त्या लोकांना खूप महत्व देतो because of their work, because of their performance. आणि त्यांच्या कामामुळे त्यांच्या कृतीमुळे. You are practicing religion. मग तुम्ही धर्माचा सराव करत Paul आहे. says, who is Paul? आणि पॉल म्हणत आहे Who पॉल is कोण आहे? Apollos? आणि अपोलोस कोण Who is आहे? Peter? पेत्र कोण आहे? You read that passage. तुम्ही ते अध्याय वाचा. Why do you make us important? आणि तुम्ही आम्हाला इतकं मोलाच्या महत्वाच्या का बनवत आहे? It is the immature saints. आणि हे अप्रौढ संत आहे. If someone is very rich, जर कोणी खूप धनवान they'll आहे put in the highest pedestal. आणि त्याला सर्वात उंच मंचावर After ठेवणार that, less. आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी. Even in the meetings, आणि सभांमध्ये देखील they'll do like that. They'll give priority for one. This pastor, he's got the biggest congregation. You sit here. You आणि sit ते here. प्राधान्य देणार. ह्या पालकांकडे सर्वात मोठी मंडळी आहे, सदस्य त्यांच्या खूप अधिक लोक आहे म्हणून त्यांना प्रथम स्थान इथे द्या. मग Whether you दुसऱ्यांना. have gifts or whether you have big church, whether you have money, it's all by grace. आणि तुमच्याकडे देणगी आहे, तुमच्याकडे मोठी मंडळी आहे, काही असू द्या, ही फक्त कृपानेच आहे. God has differently given to different people. आणि देवाने वेगळेपणाने वेगवेगळ्या लोकांना दिले आहे. Amen. Amen. Try to understand all these आणि things. सर्व समजून घ्यायचा प्रयत्न करा. Don't lift up man. आणि मनुष्याला उंच करू नका. So we leaders also should know all this. म्हणून आम्ही पुढारींना देखील हे समजले It पाहिजे. is by grace. आणि ही कृपेने आहे. We didn't earn it. आम्ही त्याची कमाई केली नाही I didn't earn my calling. आणि मी माझ्या पाचरांची कमाई केली नाही I didn't earn to heal people. आणि मी कमाई केली नाही की मी लोकांना बरं करणार I didn't earn to bless people. आणि मी कमाई केली नाही जेणेकरून मी लोकांना आशीर्वाद देऊ शकतो. It's His grace. आणि ही देवाची कृपा आहे. Amen. आमेन. Okay, let's go further because आपण otherwise it will पुढे take जाऊ. much time. So the apple of the eye means आणि डोळ्याची बाहुलीप्रमाणे म्हणजे that our Father has a very high value and importance to every one of His child. की आपल्या देवपिताला खूपच देवपिता खूपच मोल व महत्व आपल्या प्रत्येक लेकरांना देत आहे. This is what Holy Spirit told me. आणि असंच पवित्र आत्म्याने Our मला सांगितलं. Father does not consider आपला पिता असं विचार करत नाही some of His children की त्याचे काही लेकरे superior श्रेष्ठ आहे and some inferior. आणि काही लोक कमी आहे, असं कमी दर्जाचे आहे असं आपला देवपिता समजत नाही. He considers तो असं समजतो each one of His children आणि त्याच्या प्रत्येक लेकरू जे to आहे be of superior importance to Him. त्याच्यासाठी सर्व श्रेष्ठ महत्वाचे आहे देवासाठी. Amen. आमेन. We may consider this fellow is inferior, that fellow is superior. आपल्याला वाटेल की हा व्यक्ती कमी मोलाचा आहे, तो खूप उंच मोलाचा in आहे. the body, आणि शरीरामध्ये we think our face is superior. आपल्याला वाटतं आपला चेहरा खूपच श्रेष्ठ आहे. Face can be seen. कारण चेहरा आपण पाहू शकतो. There are parts that cannot be seen. आणि असं काय अव्यय जे पाहू शकत नाही. That doesn't mean they are not important. त्याचा अर्थ असं नाही की ते In महत्वाचे fact, they नाही. are more important. खरोखर ते अधिक महत्वाचे Our आहे. veins and all that is not seen. आपले जे नस हा? आहे ते दिसत नाही. उसमें damage हो गया, your face only will get आणि damaged. तुमच्या शिरांमध्ये काय नुकसान झाले तर तुमचा चेहराच खराब So होणार. every part is important. म्हणून प्रत्येक अंग महत्वाचे आहे. Some parts are seen, आणि काय अंग दिसत आहे, some parts are not seen. काय अंग दिसत नाही. That is what the Lord said. आणि असंच प्रभूने In the Bible, सांगितलं. you can read what Paul said. आणि शास्त्रामध्ये तुम्ही वाचू शकत आहे पौलानी काय सांगितलं. Those which we do not treat as important, those are important. आणि ज्या अव्ययांना आम्ही महत्व असं समजत नाही ते खूप महत्वाची Okay, आहे. let's go further now. आपण पुढे Because जाऊया. how much time we have? 10 minutes. Okay, now we'll go a little fast now. Come on. आपण because- लवकर जाऊया. We have seen apple of the eye. आपण डोळ्याची बाहुली The पाहिली. second term, आणि दुसरा शब्द inspired Holy Spirit here is आणि जो पवित्र आत्म्याला प्रेरणा दिलेली आहे ती अशी आहे. under the shadow of thy wing. आणि तुझ्या पंखाच्या छायेखाली. Now what does this mean?
आणि पंखाच्या छायाकाळी म्हणजे काय? This is a parable type आणि एक दाखला प्रकार आहे which speaks about a mother hen आणि जो एक मादी कोंबडी विषयी बोलत आहे or chicken किंवा कोंबडी विषयी बोलत आहे placing a young chicks आणि तिच्या सर्व छोटी पिल्लूंना दाखवत आहे under her wings, आणि ती आपल्या पिल्लूंना आपल्या पंखाखाली under her घेत body आणि तिच्या शरीराखाली to घेत आहे protect them त्यांचे रक्षण in करण्यासाठी the time of danger. धोक्याच्या वेळेमध्ये त्यांचे रक्षण Now, करण्यासाठी. this does not mean त्याचा अर्थ असं that नाही our Father has wings, की आपल्या देवपिताकडे पंख आहे, but this is the parable पण ही एक दाखला आहे to show something काहीतरी of दाखवण्यासाठी. the mother chicken आपल्या मादा कोंबडी hen विषयी किंवा कोंबडी विषयी is used to describe आणि ते वर्णन करायला दिले the आहे care our Father gives His children. की अशी काळजी अशी सांभाळ जो देवपिता आपल्या लेकरांना देत आहे त्याच्यासाठी हे उदाहरण दिलेले आहे. Even Jesus spoke about this. आणि येशूने देखील ह्या दाखल्याविषयी He सांगितले also showed the heart of our Father. आणि त्यांनी देखील आपल्या पिताचे हृदय You दाखवले. read in Matthew 23, आणि मत्ते 23 तुम्ही वाचा 37. 37 मध्ये It says, "Oh Jerusalem, Jerusalem, आणि तो म्हणत आहे हे यरूशलेमा यरूशलेमा the one killing the prophets आणि जो संदेष्टांचा वध करत आहे and stoning those who are sent to her. आणि तुझ्याकडे पाठवलेल्या दोंडमार करणारे How often आणि कितीदा would I wanted to gather you, आणि मला तुम्हाला एकवट करायचं होतं even as a hen जशी कोंबडी gathers her chicks under her wings, आपल्या पिल्ले पंखाखाली एकवटते and you would not." पण तुमची इच्छा नव्हती. See, look at this. They were disobedient. ते अवज्ञा करणारे होते. Yet our Father's heart does not change. तरी आपल्या पिताचे हृदय बदलत He नाही. loves them. तो त्यांच्यावर प्रीती करतो. So Christ is using that same parable now. म्हणून ख्रिस्त तो सारखाच दाखल्याचा उपयोग करत आहे. Our Lord knew आपल्या प्रभूला that माहित our होतं Father's chosen people की आपल्या पिताचे निवडलेले were लोक in danger time ते धोकादायक वेळेत होते because, and there would be great destruction आणि नंतर खूप महान विनाश होणार upon होता Jerusalem यरुशलेमवर because they were rejecting the Messiah Savior. कारण ते मसीहा तारणहाराचा नाकार करत होते म्हणून. And here we see the desire of our Father's heart. आणि इथे आपण आपल्या पिताची हृदयाची अभिलाषा पाहतो. Though they were disobedient, जरी ते अवज्ञा though करणारे, they were rejecting the Savior, जरी ते तारणहाराचा नाकार करत होते, even though his heart was to protect them. जरी देवाची इच्छा होती त्यांचे संरक्षण करण्यासाठी. Many preach that when they, because they disobeyed, God wanted them to be judged and punished. No. आणि खूप लोकांचा विचार आहे की त्याने अवज्ञा केले होते म्हणून देवाची इच्छा होती की त्यांच्यावर न्याय झाले पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. God never wants that way. आणि देवाला अशा प्रकारे कधी नको. No. Though they were disobedient, जरी ते अवज्ञा करणारे they were होते, rejecting the Savior. ते तारणहाराचा नाकार करत I होते. gave this message in length, आणि मी सविस्तर मध्ये हा संदेश in दिला depth आणि खोलीमध्ये about during Good Friday. आणि उत्तम शुक्रवाराच्या दिवस. Okay, so look at the desire of the Father. आणि आपल्या पिताची इच्छाकडे बघा. He didn't reject them. आणि पिताने त्यांच्या नाकार He केला didn't नाही. want them to be judged and punished. आणि त्याची इच्छा नव्हती की त्यांच्यावर न्याय But झाली his पाहिजे, heart त्यांची was- शिक्षा झाली Was पाहिजे. to protect them पण त्यांच्या देवपिताचे हृदय होते from त्यांचे संरक्षण from the करण्याचे coming destruction आणि येणाऱ्या and विध्वंसापासून danger आणि धोक्यापासून by protecting them like a mother chicken, आणि त्यांच्या संरक्षण करणे कोंबडी सारखं, as the mother protects the chicks. जसं कोंबडी आपली पिल्लूंना आपल्या पंखाखाली घेऊन त्यांना सुरक्षित Look ठेवतात at तसं. at the motherly kind of heart our Father has. आणि बघा माता प्रकारचे हृदय जे आपल्या पिताकडे आहे. I spoke about this. Our Father has a character of male and female. आणि मी तुम्हाला सांगितलं आपल्या पितामध्ये दोन्ही नर व नारीचे गुण विशेष आहे. I gave this message. आणि मी हा संदेश दिले. That's why the angels, there are no he and she angels. No. म्हणून देवदूतांमध्ये नर व नारी असं देवदूत नाही. Many think that why our Father is male, आणि अनेकांना वाटत आहे की आपलं देव पिता why नर का God is male, देव नर का आहे. and some people take advantage. आणि काही लोक फायदा घेतात. See, I'm so much in favor. बघा मी किती कृपा खाली I'm आहे male, God is male. आणि मी नर आहे म्हणून देव देखील नर आहे. He's not female. तो नारी नाही. That is a wrong thought. आणि हे चुकीचा विचार आहे. Our Father has both the characteristics. आणि आपल्या पितामध्ये दोन्ही गुण विशेष आहे. Amen. आमेन. Both. दोन्ही गुण आहे. When he made man, जेव्हा त्यांनी मनुष्याचा निर्माण केला he called them Adam, the Bible says. आणि देवाने असं म्हटलंय की त्यांना त्यांनी आदम बोलले. Means the two were in one. म्हणजे दोन लोक एक मध्ये होता. Male and female were one. आणि नर व नारी एका मनुष्यामध्येच होता. Amen. आमेन. But then God separated the woman part of the man and he made a woman. मग देवाने स्त्रीचा जो भाग होता त्या पुरुषापासून वेगळा केला आणि तिला एक स्त्री बनवली. That's the way he made.
आणि अशा प्रकारे देवाने निर्माण केले. Amen. आमेन. So God has both the character, म्हणून both the देवामध्ये nature. दोन्ही स्वभाव आहे That's a big mystery. आणि ती एक मोठी रहस्य We आहे. will see sometime नंतर later. आपण कधी पाहूया. So now, you know, so I was saying about the hen. म्हणून मी कोंबडी विषयी सांगत How होते the hen, the mother hen protects the chicks. की कसं जी कोंबडी आहे आपली पिल्लांची रक्षण You करते. know, I remember when we were small, आणि माझ्या लक्षात आहे जे आम्ही छोटे we used होते to have this chicken and chicks and all those things. आणि ही कोंबडी आणि तिची पिल्लू हे सर्व आमच्या घरी The होते. hen would sit on the eggs, आणि जी कोंबडी अंडीवर about बसत 12 होती to 15 eggs आणि 12 ते 15 अंडीवर for nearly 21 days. आणि 21 दिवसापर्यंत And then it would hatch the baby. आणि मग तिच्यातून पिल्लू निघत होते उबवणी And नंतर after the baby chicks were hatched from the eggs, आणि त्या अंड्यातून ते पिल्लू निघाल्यानंतर now I don't know. Nowadays it doesn't. You don't have all these things. आणि आता ह्या आधुनिक काळामध्ये हे सर्व गोष्टी आपल्याला बघायला we are दिसत living नाही. in flats, कारण आम्ही फ्लॅट so मध्ये we राहत cannot keep all those things. म्हणून हे सर्व गोष्टी But आता आम्ही ठेवू when we शकतो. were living in Chaul, जेव्हा आम्ही चाल मध्ये राहत we were होते living in a poor Chaul, आम्ही गरीब चाल मध्ये राहत and so होते we had a garden. म्हणून आमचा एक So बाग होता. we used to keep all these chicks. म्हणून हे सर्व कोंबडे आणि पिल्ले आम्ही You know, ठेवत होते it's पिल्लू. very old time. आणि ती जुन्या काळाची वेळ We are आहे all old now. आणि आम्ही सर्व आता वृद्ध झालो We are आहे 62 years. आणि 62 वर्षाचे So I'm telling झाले you that आहे. incident. म्हणून ती घटना So जुनी after घटना सांगत आहे. the chicks were hatched, आणि पिल्लू बाहेर निघाल्यानंतर and the moment the chicks would come out, आणि ज्या क्षणी पिल्लू अंड्यातून they बाहेर निघाले followed the mother hen. ते मादा कोंबडीच्या मागे जात होते. Wherever the hen went, जिथे कोंबडी गेली the first couple of weeks, आणि प्रथम काय आठवड्यामध्ये you would rarely see chicks going far away from the mother. आपण क्वचितच पाहू शकत आहे की जी पिल्लू आहे कधीच आपल्या आईपासून दूर Because जात the नाही. mother would always keep them in. कारण जी कोंबडी आहे नेहमी त्यांना आतच घेऊन ठेवत असे. The mother would not leave the chicks out. आणि जी कोंबडी आहे आपली पिल्लू ना कधीच बाहेर Because असायची it would सोडत नाही. always protect the chicks कारण कोंबडी नेहमी आपली पिल्लूंचे रक्षण from करत any होती danger. कुठल्याही धोक्यापासून. You know, I remember one day, आणि माझ्या लक्षात आहे एक दिवस the chicken or the hen had a small house we used to make. आणि त्या कोंबडीसाठी एक छोटासा घर आम्ही तयार केले होते. And as the mother was taking the chicks, आणि जसं कोंबडी आपली पिल्लूंना घेऊन जात suddenly होती I heard the mother hen, what do you call, distress sound, or आणि अचानक ती कोंबडी वेगळी अशी काय आवाज केली. Then I and my mummy went to see what happened. आणि मी आणि माझी आई बाहेर गेले बघायला काय And we saw the mother hen keeping all the chicks inside. आणि मी पाहिले की जी कोंबडी होती ती सर्व पिल्लूंना आपल्या पंखाखाली घेत And होती. then we saw above आणि मग आम्ही वर a पाहिले big bird was flying, आणि मोठा एक पक्षी उडत होते was trying to scare the chicks आणि or carry the chicks away. उचलून घेऊन जायचा प्रयत्न करत होते. So that's why the mother hen was shouting, म्हणून जी कोंबडी होती ती ओरडत होती but किंचाळत होती. it had kept all the chicks inside. पण तिने सर्व पिल्लूंना आपल्या पंखाखाली ठेवली That's होती. the way the mother hen protected all the chicks against the enemy that day. आणि असंच मादा कोंबडीने त्या दिवशी आपल्या पिल्लूंना त्या शत्रूंपासून सुरक्षित So ठेवली. this is the way the parable is, आणि अशा प्रकारे दाखला आहे. the protective care our Father gives His children. आणि जी संरक्षणाची काळजी आपला देव पिता आपल्या लेकरांना देतो. Amen. Amen. So keep me as the apple of the eye, आणि आपल्या डोळ्याच्या भावलीप्रमाणे मला सांभाळ under the shadow of thy wing. आणि तुझ्या पंख्याच्या छायाखाली You know, मला the लपी. shadow also means, आणि छाया म्हणजे सावली म्हणजे हे देखील आहे. it will hide you. आणि म्हणजे तो तुम्हाला लपवून ठेवणार. That the one who has come to cause any trouble, आणि जो तुम्हाला काय नुकसान पोहोचवण्यासाठी they आलेला आहे cannot even see you. आणि ते तुम्हाला पाहू शकत नाही. That's the way God is going to protect you. आणि अशा प्रकारे ते तुमचं संरक्षण करणार आहे. Amen. Even let me give you a few things more. आणि थोडा अजून गोष्टी मी तुम्हाला देतो. When you're praying, जेव्हा तुम्ही प्रार्थना when you're करता, worshiping जेव्हा God, तुम्ही देवाची उपासना you are in करता, a place of refuge. तुम्ही आश्रयाच्या जागी आहात. Church is also a place of आणि refuge. मंडळी देखील एक शरणस्थान आहे. You need to make a place of refuge even in your home. आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील एक शरणस्थान बनवले You don't पाहिजे. need to make the whole house a refuge. आणि तुम्हाला पूर्ण घर शरणस्थान You बनवायचं can नाही. make a small area आणि छोटासा एक a place of भागाला refuge. तुम्ही आश्रयस्थान बनवू शकत आहे. Amen. Amen. Once suppose you go to a place and
always go there and pray and read the word, that becomes a place of refuge. समजा एक जागी तुम्ही जाताय, नेहमी तुम्ही तिथे प्रार्थना करत आहे, देवाचे वचन वाचत आहे, तीच छोटीची जागा एक आश्रयस्थान होतं. And this is what Holy Spirit told आणि me. असंच Then पवित्र आत्माने मला he सांगितलं, gives us open heaven there. मग तो आपल्याला तिथे उघडा स्वर्ग देतो And- त्या yeah. जागेखाली, And there you have always protection. आणि तिथे तुम्हाला नेहमी संरक्षण असते. Amen. So you can even make a place of refuge in your home. म्हणून तुमच्या घरामध्ये देखील तुम्ही एक शरणस्थान बनवू शकत आहे. Now, we remember about Jacob. आणि आम्हाला याकोब विषय आठवते. He also was in a place of refuge as he slept. आणि तो देखील एक आश्रयाच्या जागी होता जेव्हा तो झोपी That's गेला. why there was a passage that was free from demons. म्हणून असा एक मार्ग होता जो दुरात्मा मुक्त होता. When he worshipped and he fell asleep, जेव्हा त्यांनी उपासना करून त्या दगडीवरच झोपी गेला, there was a passage above. आणि वर एक खूप मोठा रस्ता तयार झाला. Amen. आमेन. That in that passage the demons cannot move. आणि त्या छोट्याशा रस्त्यामध्ये दुरात्मे हलवू शकत And नाही, one of the हालचाल करू शकत नाही. ministries of angels is to provide this passageway for you. आणि देवदूतांची एक सेविका आहे की अशा प्रकारचा छोटा मार्ग त्यांनी तुमच्यासाठी तयार केला पाहिजे. Amen. Amen. Even Jesus had a passage. आणि येशूला देखील एक रस्ता होता. Nathaniel saw angels आणि नथानियलने देवदूतांना पाहिले up toward heaven आणि ते स्वर्गाकडे वर as जात आहे. far as he could see. आणि जोपर्यंत तो पाहू शकत आहे तिथं, When he looked up to the sky जेव्हा त्यांनी आकाशाकडे and पाहिले saw the angels आणि तेव्हा त्यांनी देवदूतांना पाहिले descending back to Christ our Lord. आणि ते परत ख्रिस्ताकडे येत आहे So, खाली. you can make a place of refuge that way. म्हणून अशा प्रकारचे तुम्ही आश्रयस्थान बनवू शकता. Even there was an open heaven above prophet Daniel. आणि दानियलच्या वर देखील एक उघडा स्वर्ग होता, एक Amen. मार्ग होता, So, रस्ता होता. I won't go there because that will take much time. आणि तिथे जाणार नाही कारण खूप वेळ लागतो. Last, I want to tell you आणि this. शेवटी मला तुम्हाला हे सांगायचं आहे, There is so much spiritual battle going on. आणि खूपच आत्मिक युद्ध चालू You आहे, cannot see it. तुम्ही ते पाहू शकत But नाही. remember, लक्षात ठेवा, the angels, the देवदूत hosts of heaven, आणि स्वर्गाचे सैन्य are constantly doing warfare with the demons all around you. आणि स्वर्गाचे जे सैन्य आहे निरंतर दुरात्म्यांबरोबर लढाई करत आहे. Many times we don't thank the Lord. आणि अनेकदा आम्ही प्रभूला धन्यवाद देत नाही. Suppose you're going on the road समजा तुम्ही रस्त्यावर and चालले suddenly, you're about to meet with an accident and you are protected. आणि अचानक तुमच्या दुर्घटना होणारच होत्या, पण तुमच्या बचाव झाले, तुमचं संरक्षण झालं. And then we think, oh, myself bhaga, I ran this way, I got protected. आणि तुम्ही म्हणतात मी अशा प्रकारे धावलो म्हणून मी वाचलो, But you have not seen it. पण तुम्ही पाहिले Because नाही you cannot see the angels' ministry in the physical. कारण तुम्ही ह्या नैसर्गिक जगामध्ये देवदूतांची सेविका पाहू शकत नाही आपल्या डोळ्याने. They were the ones who protected आणि you. देवदूतांनीच तुमचे रक्षण केले होते. Many times we don't give thanks to our Father. अनेकदा आम्ही आपल्या देवपिताला धन्यवाद देत नाही. Amen. We forget. आम्ही विसरून जातो. I'll tell you one thing. आणि एक गोष्ट When तुम्हाला, you go to heaven, जेव्हा मी स्वर्गात जाणार, your angels will go along with you. तुमच्या देवदूत तुमच्या बरोबर जाणार And they will be able to tell you आणि ते तुम्हाला सांगायला समर्थ असेल at what time, what day they protected you. आणि कुठल्या कुठल्या वेळेत कुठल्या कुठल्या दिवशी त्यांनी तुमचं संरक्षण केलं And आहे. you never thanked God. आणि तुम्ही कधीच देवाला You धन्यवाद never केले. even thought that our Father provided help and protection for you. आणि तुम्ही कधीच विचार केले नाही की आपल्या देवपिताने तुमच्यासाठी मदत किंवा संरक्षण दिले होते. Amen. Amen. Okay, lastly, let me tell you this. आणि शेवटी तुम्हाला हे सांगतो, This is what Holy Spirit told me. असंच पवित्र You know, आत्म्याने मला सांगितलं आहे. when both the spouse are born again, husband and wife, जर दोन्ही पती पत्नींच्या नवीन जन्म झालेले आहे, you can make your home a demon-free zone. तुम्ही तुमच्या घराला एक दुरात्मा मुक्त क्षेत्र बनवू शकत You आहे. can make it तुम्ही बनवू शकत that आहे. no demons will even enter your home. आणि कुठलाही दुरात्मा तुमच्या घरात देखील प्रवेश करू Now, शकत नाही. I will explain this mystery later on. आणि ही रहस्य नंतर मी तुम्हाला But समजवणार. if all are not born again, जर सर्वांच्या नवीन जन्म झालेली नाही, then the one who is born again, मग ज्याचा नवीन जन्म झालाय if one is not born again there, आणि एकाचा जर नवीन जन्म you झालेला, cannot make your house a demon-free zone. मग तुम्ही तुमच्या घराला एक दुरात्मा मुक्त क्षेत्र बनवू But शकत the नाही. one who is born पण again ज्याच्या नवीन जन्म झालेली आहे can have his or her own place आणि त्याला त्याच्या किंवा तिची जागा त्यांनी तयार केली पाहिजे in the home घरामध्ये, where you can make a demon-free zone. जिथे त्या भागाला, त्या क्षेत्राला तुम्ही
दुरात्मा मुक्त असं क्षेत्र बनवू You know, शकत there are आहे. many married couples आणि असं खूप विवाहित जोडपे who आहेत have been living in abusive kind of situations. जे निंदात्मक प्रकारची परिस्थितीमध्ये राहत आहेत Even the children have lived in a very abusive kind of आणि situations. लेकरे देखील खूप निंदा नालस्तीच्या परिस्थितीमध्ये जगले It आहे could be verbal, mental. आणि ते बोलण्याने असू शकत It आहे, could be मानसिक असू even शकत आहे physical. Sometimes it goes beyond that. आणि शारीरिक देखील असू शकत आहे. त्याच्या पलीकडे देखील त्यांची निंदा नालस्ती You know, झाली many आहे. have come to me and told me about all this. अनेक लोक येऊन मला हे सांगितले आहे. But sometimes it is the physical abuse is too much. पण काय कधी कधी ती शारीरिक जी निंदा आहे खूप असते And I've told them, आणि मी त्यांना if you सांगितलं still want to continue, जर तुम्हाला तरी ते चालू ठेवायचं आहे you can have a place of refuge in your home तुम्ही तुमच्या घरामध्ये एक आश्रयस्थान बनवू where you शकत आहे can get rest. जिथे तुम्हाला विश्रांती मिळू You शकत know, आहे. our Father will protect you, आमच्या देवपिता तुमचे रक्षण that करेल you will not have any more abuse. जेणेकरून ह्यापुढे तुमची शोषण होणार You नाही can make that spot in your house. आणि तुम्ही अशा प्रकारच्या जागा तुमच्या घरात तयार करू शकत Amen. आहे Where आमेन. angels will make an open heaven for you. जिथे देवदूत तुमच्यासाठी एक उघडा सर And, तुमच्यावरती तयार this करतात is a mystery which I will later on teach you. आणि हे एक रहस्य आहे जे नंतर मी तुम्हाला शिकवणार आहे. Praise the Lord. प्रभूची Now, स्तुती असो. because now we are running out of time. This is आता आम्हाला enough for वेळेची today. कमी आहे. आजसाठी ही पुरेसं Okay, आहे I'm so happy for आणि you. मी तुमच्यासाठी खूप आनंदित So how आहे. are you all? म्हणून तुम्ही सर्व कसे Okay, आहात all of you. Thank you so much. आणि धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी Yeah, thank you. Welcome and thank you. आणि तुमचं Thank you स्वागत for आहे. all your comments. तुमच्या सर्व टिप्पण्यांसाठी I'm धन्यवाद reading all your आणि comments. मी तुमच्या सर्व टिप्पणी वाचत आहे And I posted a message too आणि मी एक संदेश that देखील we post केला need encouragement. की आम्हाला प्रोत्साहनाची We गरज need आहे. one another's आम्हाला encouragement. एकमेकांची प्रोत्साहन Did you पाहिजे. read that message? तुम्ही ते संदेश वाचले का? We all need encouragement. आम्हा सर्वांना प्रोत्साहन पाहिजे Amen. You आमेन. must go to church आणि तुम्ही मंडळीत गेलेच in पाहिजे a grace church. आणि कृपाने भरलेली मंडळीत Don't गेले think पाहिजे. I don't need to go to church. आणि असा विचार करू नका मला मंडळीत जायची No, गरज you नाही. must go to a church. तुम्ही मंडळीत गेलेच पाहिजे. And secondly, आणि दुसरी don't see that two member goes to this church, one member goes there. Don't bring that kind of disunity. आणि असं बघू नका दोन सदस्य एक मंडळीमध्ये जाते दुसऱ्या मंडळीमध्ये जातो चौथा तिसरा मंडळीमध्ये जातो असं प्रकारच्या Don't गोंधळ have निर्माण personal desires of the flesh. आणि देहाची वैयक्तिक इच्छा बाळगू नका. This is just a good building, आणि इथे चांगली इमारत आहे so I'll go. म्हणून मी ह्या This मंडळीत has जातो. good this. This has आणि good इथे that. चांगली गोष्टी आहे तिथे चांगली गोष्टी आहे म्हणून तिथे जातो. We are the body of Christ. आम्ही ख्रिस्ताचे शरीर आहे. Amen. So don't choose the fleshly way. म्हणून दैहिकरित्या तुम्ही निवड करू नका. I posted a message. There is no church building in heaven. आणि तुम्हाला एक संदेश मी पोस्ट केला आहे की मंडळी स्वर्गामध्ये कुठली मंडळीची इमारत नाही. Go and read all my messages. आणि हे सर्व संदेश तुम्ही जाऊन फेसबुकवर वाचा. Amen. Don't choose in a fleshly way. आणि दैहिकरित्या तुम्ही निवड करा. Wherever Holy Spirit leads you, go there. जिथे पवित्र आत्मा तुम्हाला चालवत आहे तिथे तुम्ही But जाऊ go शकता. in a grace church. पण कृपेच्या मंडळीतच तुम्ही Amen. जाऊ Don't make शकता. your, because choices will be of the flesh. कारण जी निवड असेल ती देहाची असेल Now you look based on the what you call physical. आणि नैसर्गिक इमारतीकडे बघून तुम्ही निर्णय करणार. Wherever Holy Spirit has led you, go there. जिथे पवित्र आत्म्याने तुम्हाला चालवले Be तिथे faithful there. तिथे विश्वासू राहा Don't be spectator. आणि तिथे दर्शक राहू नका Work there. आणि तिथे काम करा. Give your offerings there. तुमच्या दान अर्पण तिथे द्या. Amen. आमेन. There's a record of every church in heaven. आणि प्रत्येक मंडळीचा हिशोब घेतले जाणार आहे Okay, स्वर्गामध्ये. praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Thank you so much. Okay, धन्यवाद. now let's pray. I'll pray for you all. मी तुम्हाला सर्वांसाठी प्रार्थना करतो. Thank you, Lord. Now, anything means to build it in our life. Spiritual ability. Okay, many things I'll teach you. Don't worry. Keep coming. आणि तुम्ही येत राहा. मी अनेक तुम्हाला Yeah, संदेश I know देणार there are आहे. many questions you have. आणि तुमच्या मनात खूप प्रश्न आहे. I will preach to you all that. आणि मी Thank you तुम्हाला for सर्वांना all your wonderful comments. तुमच्या And सर्व do share with टिप्पणीसाठी everyone. आणि प्रत्येक लोकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. Amen. Okay, let me pray. Close your eyes. I'll pray for तुमचे you. डोळे बंद करा. मी तुमच्यासाठी Father, प्रार्थना I करतो. thank you for all these wonderful saints. पिता या सर्व सुंदर संतांसाठी धन्यवाद. Thank you, Father. धन्यवाद पिता. We know today we have heard that everyone is superior to you. आज आम्ही ऐकले आहे आणि शिकलो आहे की प्रत्येक लोक तुझ्यासाठी महत्वाची अतिश्रेष्ठ आहे Everyone is precious. आणि प्रत्येक लोक मूल्यवान आहे. Everyone is important. प्रत्येक लोक महत्वाचे आहे There's no one in the body of Christ who is inferior. आणि ख्रिस्ताच्या शरीरामध्ये असा कुठलाही व्यक्ती नाही जो कमी दर्जाचा आहे. All are superior. सर्व लोक अतिश्रेष्ठ आहे That will give them confidence आणि ही गोष्टी त्यांना आत्मविश्वास to देणार. believe विश्वास for करायला the best.
उत्तम गोष्टीसाठी. Father, I pray, I bind any kind of sickness and disease. पिता प्रार्थना करतो कुठल्याही प्रकारच्या आजार व रोगासाठी प्रार्थना करतो. Be gone in Jesus' name. प्रत्येक आजार व रोग निघून जा येशूच्या नावात. Any kind of negative fear, कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक I भीती rebuke it in Jesus' त्याला name. धमकावतो येशूच्या Be नावात. gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Father, I pray and declare peace in their life. पिता मी प्रार्थना करतो व शांतीची घोषणा करतो Let them have त्यांच्या good जीवनात. rest. त्यांना चांगलं विश्रांती Let मिळू दे. them have good sleep. त्यांना चांगलं झोप येऊ दे. Bless them, Lord. त्यांना आशीर्वादित कर. Thank you, Father. And this is the धन्यवाद time we believe we have to declare and decree. आणि आमच्या विश्वास आहे या वेळेमध्ये आम्ही घोषित केला पाहिजे, जाहीर केला पाहिजे. We cannot keep silent आम्ही शांत राहू शकत because our नाही words carry power. कारण आमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. Many are sitting अनेक लोक with the बसले knowledge of the word, देवाच्या वचनाच्या ज्ञानाने but बसले not declaring पण घोषणा करत with नाही their words. त्यांच्या शब्दाने. Thank you, Father. धन्यवाद Father, I पिता. declare for them, पिता मी त्यांच्यासाठी घोषणा let करतो them get good jobs, त्यांना चांगलं नोकरी good मिळू दे, salary. उत्तम पगार मिळू I दे. bless their home. मी त्यांच्या घराला I bless आशीर्वाद their दे. family. त्यांच्या कुटुंबाला In आशीर्वाद दे. Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Thank you, Father. धन्यवाद पिता. Okay. Thank you so much. Thank you so much. Praise God. Wonderful. Wonderful. We love you all. मी सर्व तुमच्यावर प्रीती We're all करतो very, very precious. आणि तुम्ही सर्व खूप खूप मूल्यवान And आहात. Holy Spirit told me that you're all superior. आणि पवित्र आत्म्याने सांगितलं आम्ही सर्व अतिश्रेष्ठ आहे All are superior. आणि सर्व लोक अतिश्रेष्ठ Not आहे even one believer is inferior. आणि एकही विश्वासू कमी दर्जेचा नाही. Even the newborn Christian, आणि नवीन जन्मलेल्या ख्रिस्ती देखील you are superior. तुम्ही श्रेष्ठ आहात. Amen. आमेन. So honor and respect one another. म्हणून एकमेकांचा मान करा, सन्मान करा, Bless one another. एकमेकांना आशीर्वाद Encourage one another. आशीर्वाद द्या, प्रोत्साहन द्या एकमेकांना And pray for one another. आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. Thank you so much for watching. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. And share it. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. Yeah. That's the way we tell the gospel to the world. आणि अशा प्रकारे आम्ही सुवार्ता जगाला गाजवितो. People are waiting. लोक वाट पाहत आहेत. Amen. आमेन. If they may be on your way. आणि ते तुमच्या रस्त्यावर असेल So you are the closest. म्हणून तुम्ही त्यांच्या अगदी So जवळच्या do share. म्हणून तुम्ही त्यांना हा संदेश शेअर नक्की Thank करा. you so much. धन्यवाद. God bless you. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित.